खासदार रामदास तडस यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी फडणवीस यांची आता भेट घेतलेली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी ही भेट घेतलेली आहे आणि फडणवीसांचे धन्यवाद देखील मानलेले आहेत। दोन्ही निवडणुकांमधील रेकॉर्ड यावेळेला मी मोडणार असा विश्वास देखील यावेळी तडस यांनी व्यक्त केला। काय सांगाल, तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे, विश्वास पुन्हा पक्षाने तुमच्यावर दाखवलेला आहे। भारतीय जनता पार्टीने मला तिसऱ्यांदा उमेदवारी लोकसभा मतदारसंघामध्ये दिली। तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास टाकला। 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना गावापर्यंत पोहोचण्याचं काम मी आणि पार्टीने केलं आहे आणि म्हणून तिसऱ्यांदा मला या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे। आज या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमचे नेते यांची सदिच्छा भेट घेण्याकरिता मी या ठिकाणी आलो आहे। तसेच 14 आणि 19 मध्ये या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची सभा वर्धेला झाली होती। तिसऱ्यांदा सुद्धा म्हणजे या मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात त्यांचीवाली सभा व्हावी या दृष्टीने त्यांना सुद्धा मी देवेंद्रजीला विनंती करणार आहे आणि मला वाटते जरूर मला यश येईल। आचारसंहिता निवडणुकीची कोणत्याही क्षणाला जाहीर होऊ शकते, कधीही जाहीर होऊ शकते। यावेळेस आता प्रचाराचे काय मुद्दे राहतील, म्हणजे प्रचार तुम्हाला तसाही करावाच लागणार आहे। या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जे 10 वर्षात जे काम केलं, एकामागून एक बिल या देशाच्या प्रत्येक घटकासाठी केलं। 2014 आणि 19 प्रचाराची सुरुवात वर्ध्यातून पंतप्रधानांनी केली होती। यावेळेस जर झाली तर कुठे काही सभेचं नियोजन असू शकतं, काय असेल, काय म्हणजे तुमच्या मनात काय? आमचं सभेचं नियोजन ठरलं आहे, फक्त आमची वर्धेत ठरलं आहे। फक्त आम्हाला जशी तारीख मिळाली तशी आमची सभा होईल आणि तेच काम मी या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करणार आहे, सदिच्छा भेट बी घेणार आहे की तिसरी सभा आमची इथं व्हावी। आखरी मी सातत्याने 10 वर्षात आणि 40 वर्षापासून राजकारणात आहे आणि राजकारणात असताना सर्वसामान्याचे प्रश्न समजून घेण्याचा आणि सर्वसाधारण खासदार म्हणून मी लोकांपर्यंत जातो। माझं ऑफिस खुलं राहते आणि सर्वसाधारण लोकांना भेटण्याचं काम आणि लोकसुद्धा मला भेटत असतील, त्याच्यामुळे मी सर्वसाधारण काम करणारे खासदार म्हणून लोकांमध्ये परिचित आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की तिसऱ्यांदा मी फार मोठ्या फरकानं पुन्हा निवडून येईल। धन्यवाद। कॅमेरामन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।